नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या निवडणुका, उमेदवार यादी, प्रचार याचा खूप धुरळा उडतोय. धुरळाच तो उडाला की आपल्या नजरेतली स्पष्टता सगळी नाहीशी होते. सर्व धुसर दिसायला लागतं. बातम्याच तशा आहेत ना. ह्या पक्षातला माणूस तिकडच्या पक्षात गेला, अमक्याला ईडी लावली, तमक्यावर इन्कम टॅक्सनं धाड टाकली, पक्ष फोडून पळालेल्यांच्या सुनावण्या अजून सुरूच आहेत. कोणाचा पक्ष मूळ आणि कोणाचा पक्ष मूळ नाही हे काही कळतच नाहीये. पक्षांतरबंदी नावाचा कायदा असूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत आहेत. आपली मती गुंग होते ना. अशा उद्विग्न करणाऱ्या बातम्यांनी नको ती निवडणूक, सगळे नालायक आहेत, का उपयोग आहे, आम्हाला काही किंमत आहे की नाही, असे नकारार्थी विचार आपल्या मनात येतात. माझ्या सुद्धा यायचे. मात्र ही निराशा आपल्याच मुळावर येणारी आहे हे आपण लक्षात ठेवूया. आपल्या हातात सजगपणे मतदान करणे एवढंच आहे आणि ते आपण सर्वांनी केलं पाहिजे. कोणते मुद्दे आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजेत याच्यावर तुम्ही काही विचार केलाय का? सर्वप्रथम पक्षाची ध्येय धोरणं किंवा साध्या भाषेत पक्षाला पुढे काय साध्य करायचं आहे. कारण माणसाचे पुढचे डाव मुळात त्याच्या मनात काय आहे यावरच ठरत असतात. लोकशाही हा आपल्या देशाच्या संविधानाचा प्राण आहे. आपल्या पूर्वसुरीच्या कष्ट आणि त्यागानं, देशाला आधुनिक बनवण्याच्या त्यांच्या स्वप्नानं आणि त्यासाठी त्यांनी रचलेल्या पायावर आज आपला देश उभा आहे. ते सर्व बिनधक्कतपणे नाकारत, सतत खोटं बोलत, लोकांना मोठी मोठी आश्वासनं देत, समाजाला विचारांनी प्रतिगामी करणाऱ्या पक्षाला आपण मतदान करणार आहोत का? सर्व कायदे कानून केवळ बहुसंख्येच्या जोरावर मनाले तसे बदलत, प्रसंगी न्यायव्यवस्थेलाही डावलत राज्य करणे हे आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला परवडणारं आहे का याचा गंभीरपणे विचार करायची आज वेळ आलेली आहे. राजकारणात प्रत्येक पक्षाचे एजेंडे असतातच. त्यातल्या मुद्द्यांवर आपण कधी विचार करतो का? आपल्या रोजच्या जगण्यातले मुद्दे काय आहेत याचा तुम्ही विचार केलाय? महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण यातल्या कोणत्या मुद्द्यावर भाजपनं दिलेली आश्वासनं पाळली आहेत? महागाईचा आलेख तर सतत वर जातोय. 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन हवेत विरलेलं आहे. आज घरोघरी तरुण आणि त्यांचे पालक रोजगाराच्या विवंचनेत आहेत. आरोग्य ही फक्त आणि फक्त श्रीमंतांनी सांभाळायची चीज आहे याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना, कुठल्याही तुम्ही सरकारी केंद्रात गेलात, सरकारी आरोग्य केंद्रात गेलात, रुग्णालयात गेलात तर तो नक्की येईल. आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे दुर्गम भागात आजही मृत्यू होत आहेत. सरकारी शाळा सुधारण्याच्या ऐवजी त्या बंद करून महागड्या शाळांना परवानग्या देत सुटणे हे गरिबांना शिक्षणापासून दूर ठेवणंच नाही का? जगण्याशी निगडीत असलेल्या या मुद्द्यांवर लोकांना झुलवत ठेवून त्यांचे लक्ष भलतीकडे वळवण्याचं भाजपचं तंत्र एव्हाना आपल्या सगळ्यांना परिचयाचं झालेलं आहे. मग या पक्षाला मतदान काय करायचं? जो पक्ष आणि त्यांचा नेता प्रत्येक उमेदवार म्हणजे मीच आहे असे समजा असं म्हणतोय, त्याचे स्वतःवर किती प्रेम आहे हे दिसून येत नाही का? इतर सर्व प्रमुख पक्षांना विविध प्रकारे संपवण्याचं लक्ष असलेला भाजप हा तुम्हाला खरंच लोकशाहीवर आणि लोकशाही मूल्यांवर प्रेम असणारा वाटतो का? मग त्याला मतदान आपण का करायचं? साम, दाम, दंड, भेद सर्व नीती वापरून सध्याच्या निवडणुका होत आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळी कोणा मुख्यमंत्र्याला सध्या अटक होत आहे? बघा तुम्ही, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांचं उदाहरण आहे. कुठल्या तरी पक्षाची बँक खातीच गोठवली जात आहे. कोणाच्या मागं अचानक चौकशी लावली जात आहे. हे सगळं वेळ साधून सरकार सोयीनं करत आहे. त्यामागं दोषी लोकांना शासन करण्याचा खरंच प्रामाणिक हेतू आहे असं वाटतं तुम्हाला? का सूड उगवण्याचा हेतू आहे? उत्तर तुम्ही आपल्या मनाला विचारा.
कालपर्यंत भ्रष्ट असलेल्या माणसाला आज क्लीन शीट दिली जात आहे का? तर तो आपला पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात सामील झाला किंवा सत्ताधारी पक्षाच्या गोटात सामील झाला. याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. आपल्या महाराष्ट्रातलीच उदाहरणं बघा. इथं तर असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ ह्या म्हणीची प्रचिती पक्ष फोडून महाशक्तीला शरण गेलेल्या त्या सर्व लोकांना नक्कीच रोज येत असणार याची मला खात्री आहे. दुसरा मुद्दा, पक्ष का व्यक्ती. इथं आपल्या सर्वसाधारण माणसांचा खूप गोंधळ होतो. पक्ष महत्वाचा का व्यक्ती महत्वाची? राजकारण चांगले असावे असं आपल्याला वाटत असेल तर माणूस व्यक्तिशः चांगला, स्वच्छ रेकॉर्ड असलेला आणि काम करणारा हवा असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. आणि तो हवाच तसा, पण त्याच्या पक्षाला तो बांधील असतो हे आपण प्रथम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पक्षाची नीती ही त्याची नीती असते. त्यामुळं व्यक्तिशः माणूस कितीही चांगला असला तरी पक्ष मोठ्या पटावर नक्की काय करत आहे, लोकांचं भलं करत आहे की खोटी आश्वासनं देत, कारस्थानं करत लोकांना भुलवत आहे, ह्याचा विचार करणं हे आता सध्याच्या घडीला खूप आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये मतदान हे खूप मोठं शस्त्र आहे. 5 वर्षात एकदाच आपल्याला फक्त वापरता येतं. कोणताच उमेदवार आपल्या मनासारखा नाही म्हणून नोटा म्हणजे नन ऑफ द अबोव हा पर्याय वापरणे हे चुकूनही मनात आणू नका. तुमचं मत अमूल्य आहे आणि ते मत तुम्ही अजिबात फुकट घालवू नका. अशा वेळी कन्फ्युजन होत असेल तर मी जे सांगितले आता निकष, ते निकष लक्षात घ्या. आम्ही आजवर केलेले व्हिडिओज पहा आणि योग्य निर्णय घ्या. अर्थातच कोणाला मतदान करायचं हा तुमचा निर्णय आहे, पण आजच्या परिस्थितीत कोणाला मतदान करायचं नाही ह्यावर सध्या फार काही दुमत होईल असं मला काय वाटत नाही. शेवटी पुन्हा परत एकदा हेच सांगतो, मतदान जरूर करा, विचारपूर्वक करा. आपल्या हातात काहीही नाही हा विचार झटकून टाका. अहो, आपल्याच हातात सगळं आहे हे लक्षात असू द्या. आणि इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि आमचे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.